म्हण तुला पहिले काय करायचंय, तुला कसं करायचंय? एक वेळेस स्कूल आणि कॉलेज झालं ना, जॉब लागली ना, UPSC परीक्षा झाली ना, मी पूर्ण ना फिरेन, कुठेही फिरेन, माझ्या मर्जीचं करेन. मग तू पहिले नोकरी करणार आहे, जॉब करणार आहे, नंतर UPSC ची परीक्षा देणार आहे का? मग UPSC ची परीक्षा देणार, कलेक्टर होऊन जाईल. हा हा. मग कलेक्टर झाल्यानंतर मग स्कूल कॉलेज अभ्यास करणार, मग मी खूप सारा डॉक्टर बनल, मग खूप सारा अभ्यास करेन, UPSC ची परीक्षा देईन, अजून मग कलेक्टर बनणार, मग लग्न करेन. मग लग्न झाल्यावर आम्हाला येऊन देशील तुमच्या घरी? येऊन नवऱ्यालाच माझ्या घरी बोलवलं. तुझ्या नवऱ्यालाच तुझ्या घरी? कोणाच्या घरी? हा का? मग आम्हाला येऊन देत जाय. तुझी गाडीत फिरून देशील ना आम्हाला? IAS झाल्यावर, कलेक्टर झाल्यावर तू. हो, मग आपण सर्व राहू हॅप्पी. पण तेव्हा बाबा असणार, मग बाबा पण असणार. तुमच्यासारखे असणार मग थोडे. नाही, थोडेसे म्हातारे होती ना. चल घरी जाऊ आता, थोडं राहिलं. परी आता कलेक्टर बनून मग तुझ्या मम्मी पप्पाला तू काय गिफ्ट करणार? कस काय? अरे हो, पण त्याच्यानंतर तू जॉबला लागल्यानंतर काय बनवणार? अमेझिंग रिच बनवणार? बापरे बापरे. उदाहरण दे बरं एखादं, काय करशील? तुम्ही आमच्या घरी आले सगळे तर तुमची गाय अजून ते नाही गे बाई, रोज नाही येणार, कधीतरी 2-4 दिवस येऊ फक्त. हा, येवला वगैरे इकडे घर बांधलं का मग आपण कधी पण, मी आलो का घरी लगेच 2-3 दिवसातून आपण एकमेकांच्या घरी यायचं. कधी तू मामाच्या घरी, कधी मी तुमच्या घरी. हा, मम्मी आजी आम्ही सगळे येऊ, परत तुम्ही पण यायचं. हा, फिरायचं. मग काय गिफ्ट देणार आहे तू? शिर्डीला? हो, असं फिरायला जायचं. मग काय गिफ्ट देणार आहे तू? मला काय देशील? एक नंबर येते ना पप्पा मला गिफ्ट देतात, तर ते मला गिफ्ट देणार नाही. मी मग रिच बनवशील त्यांना काय?